नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. आज मी आपल्याला तासाराम बापूंची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे तासाराम बापूंच्या आयुष्यामध्ये घडलेली एक निखळ सत्य घटना. आता तासाराम बापूंचं नाव काढल्यावर आपल्या मनामध्ये याच्याशीच मिळतं जुळतं एक नाव सहजपणे तरळून गेलेलं आहे, ही मला खात्री आहे. 1940च्या दशकामध्ये त्यावेळेला असणाऱ्या भारताच्या वरच्या बाजूच्या सिंध प्रांतामध्ये हरपलानी नावाचं एक कुटुंब छोट्याशा गावामध्ये आपलं छोटंसं कापडाचं दुकान थाटून आपला प्रपंच चालवत होतं. त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे दोन भाऊ एकत्र राहून हे दुकान चालवत होते आणि दुकानातून मिळणाऱ्या पैशामधून या दोन कुटुंबांचा प्रपंच किंवा सगळा गाडा चालत असे. 1940 साली या कुटुंबामध्ये एक नवीन मुलगा जन्माला आला आणि त्या मुलाची कांती, त्याचे डोळे अतिशय देखणे होते. नामकरण समारंभ म्हणजे आपल्या भाषेमध्ये जेव्हा याचं बारसं झालं तेव्हा मोठ्या कौतुकाने या हरपलानी कुटुंबाने या नवीन आलेल्या बाळाचं म्हणजे मुलाचं नाव ठेवलं तासामल. तासामल जसा मोठा होऊ लागला तशा त्याच्या अनेक बालक्रीडांनी घरातल्या सगळ्या माणसांचं मनोरंजन होत असे. दिसामासी तो वाढायला लागलेला होता आणि साधारण हा तासामल 7 वर्षाचा झाला. त्यावेळेला 1947 साल उजाडलं होतं आणि भारताला स्वातंत्र्य मिळून भारताची फाळणी झाली. सिंध प्रांतामधले जे हिंदू कुटुंबीय होते ते जीवाच्या भीतीने, जीवाच्या कराराने जे काही थोडं बहुत सोनं नाणं बरोबर घेता येईल तेवढंच फक्त घेऊन कधी पायाने, कधी गाडीने, कधी उंटावर बसून दिल्लीच्या दिशेने आलं आणि कुटुंबातले सगळे सदस्य जीवानिशी या दिल्लीमध्ये सुखरूप पोहोचले. याबद्दलच त्याने आपल्या परमेश्वराचे आभार मानले. आता दिल्लीमध्ये थोडे दिवस राहिल्यानंतर इथे आपला काही पाड लागणार नाही हे या हरपलानी कुटुंबाच्या 2 कर्त्या भावांच्या लक्षामध्ये आलं आणि मग त्याने दिल्लीमध्ये असलेला आपला सगळा बाड बिस्तारा उचलून ते सरळ गुजरातमध्ये अंकलेश्वर नावाच्या गावामध्ये येऊन स्थायिक झाले. वर्ष काळ धपाट्याने जात होता. पोटा पाण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं होतं आणि सिंध प्रांतामध्ये कापडाचं दुकान चालवण्याचा या 2 भावांच्या पाठीमागे उभा असलेला अनुभव परत एकदा त्याने कामाला लावल्याचं निश्चित केलं आणि त्या अंकलेश्वरमध्ये एक 2 गाड्यांची जागा भाड्याने घेऊन थोडे पैसे उसनवार घेऊन आपल्याकडची थोडीशी पुंजी खर्च करून या हरपलानी कुटुंबाने परत एकदा अंकलेश्वरमध्ये कापडाचं दुकान थाटलं. फाळणी 47 साली झाल्यानंतर 48, 49, 50 ही वर्ष कापरासारखी उडून गेली आणि साधारणपणे आमचा तासामल 10-11 वर्षाचा असताना अचानक एक दिवशी थोडासा ताप आल्याचं निमित्त होऊन या तासामलचे वडील पटकन स्वर्गवासी झाले. आता जरा कुठे गोष्टी स्थिरस्थावर होत आहेत तोच या हरपलानी कुटुंबावर काळाने परत एकदा एवढा मोठा आघात केला. त्या आघातातून बाहेर पडण्याची जिद्द मनाशी धरून या तासामलचे जे मोठे काका होते त्यांनी परत नेटाने दुकान चालवायला घेतलं आणि तासामलच्या 2 बहिणी, तासामल आणि तासामलची आई यांची सगळ्यांची जबाबदारी पुन्हा एकदा आपल्या शिरावर घेऊन टाकली.
दरम्यानच्या काळामध्ये या तासामलचं शिक्षण सुरू झालेलं होतं. शाळेमध्ये त्याचं फारसं काही कधी लक्ष लागतच नव्हतं आणि 9, 10, 11 वर्षामध्ये या तासामलच्या उनाडक्या फार म्हणजे डोक्यावरून पाणी निघून जाईल एवढ्या पातळीपर्यंत पोहोचलेल्या होत्या. आता सर्वसाधारणपणे त्या वयातली मुलं जी उनाडक्या करतात त्या सगळ्या उनाडक्या हा तासामल करत होता आणि त्याच बरोबर त्याला एक वेगळा नाद लागला होता आणि तो नाद म्हणजे अचानक 2, 4, 10 दिवसासाठी हा तासामल घरामधून नाहीसा होत असे. सुरुवातीला जेव्हा हा असा अचानक नाहीसा झाला त्यावेळेला घरातल्या लोकांना काळजी वाटली. त्यांनी शोधाशोध केली. सर्व जेवढे ओळखीचे पाळखीचे अंकलेश्वरमधले लोक होते तेही काळजीने या तासामलच्या मागावर गेले, पण तासामलचा थांग पत्ता काही कुणाला लागला नाही. 7व्या 8व्या दिवशी जणू काही झालंच नाही अशा मिशाने एका वृत्तीने तासामल घरी परत आला आणि पहिल्यासारखा घरामध्ये रुळला. परत 4-6 महिन्यांनी याला तशीच एकदा हुक्की आली आणि परत 4-8 दिवसासाठी तो नाहीसा झाला. मागच्या वेळेपेक्षा या वेळेला त्या लोकांना काळजी कमी वाटली, पण 10-11 वर्षाचं पोर घराच्या बाहेर कुठे असेल ही काळजी मात्र या हरपलानी कुटुंबातल्या प्रत्येकाला कायम सतावत होती. 10-12 दिवसांनी परत एकदा हा तासामल घरी आला आणि घरामध्ये रुळला. त्याच्यानंतर त्याचं हे वागणं लोकांच्या आणि घरातल्या सगळ्या सदस्यांच्या अंगवळणी पडायला लागलं. 2-4-6 महिन्यांनी हा कधी नाहीसा होत असेल, मग लोकांनी शोधाशोध करायचं सोडून दिलं, पण हा नेमका 8-10 दिवसांनी तासामल घरी परत मात्र येत असे. आता घरी आल्यानंतर त्याला फैलावर घेऊन झालं, धाक दपटशा दाखवून झाला, मारहाण झाली, पण या 8 दिवसामध्ये आपण नक्की कुठे होतो आणि काय करत होतो याचा थांग पत्ता मात्र या तासामलने आपल्या घरातल्या लोकांना कधीही लागून दिला नाही. 17-18 वर्षाचा झाल्यानंतर एक दिवस हा तासामल आपल्या काकांना आणि आईला सांगून गेला की मी थोड्या महिन्यांसाठी अहमदाबादला जातो आहे. आता या वेळेला तासामलनी एक गोष्ट तरी बरी केली की मी जातो आहे हे सांगितलं, कुठे जातो आहे हे सांगितलं आणि आतापर्यंत 4-10 दिवसांनी परत येणारा हा तासामल त्यावेळी मात्र मी काही महिन्यांसाठी जातो आहे असं सांगून घरातून निघून गेला. त्यावेळेला अहमदाबादमध्ये एक स्वामी होते, त्यांचं नाव होतं वीरशैशव. अहमदाबादमध्ये लोकांना सन्मार्गी लावण्याचं काम हे वीरशैशव स्वामी आपल्या परीने करत होते. स्वतः भगवंताच्या पूजनामध्ये भजनामध्ये लीन असत. बऱ्याच वेळेला भागवत कथा किंवा कीर्तन सत्संग करत असत आणि त्यामुळे अशा एका निखालस संताला गावांनी मोठा मान द्यायला सुरुवात केली आणि साधारणपणे 55-56च्या दरम्यान या वीरशैशव स्वामींचं बडं प्रस्थ अहमदाबादमध्ये आकाराला आलेलं होतं. आपल्या घरातून आपल्या आईला आणि काकांना स्पष्टपणे सांगून निघालेला हा तासामल या वीरशैशव स्वामींच्या आश्रमामध्ये दाखल झाला. स्वामींचे पाय धरून त्याने सांगितलं की स्वामी, आता मी कायमचा तुमच्याशी आलेला आहे, आता मी इथेच राहणार आहे. स्वामींनीही ती गोष्ट मान्य केली. त्यांच्या आश्रमामध्ये असे सेवेकरी बरेच होते, त्याच्यामध्ये एका सेवेकऱ्याची भर पडली आहे असं त्या वीरशैशव स्वामींना वाटलं आणि त्याने कुठलेही आढेवेढे न घेता त्या आमच्या तासामलला आपल्या आश्रमामध्ये सामावून घेतलं.
आता जिथे कुठे या वीरशैशव स्वामींचा आध्यात्मिक प्रवचनाचा, सत्संगाचा, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, तिथे नेहमी त्यांच्या मागे लागून हा तासामल जायला लागला. वीरशैशव स्वामी लोकांशी संवाद साधत असत, सत्संग करत असत, कथा कीर्तन करत असत. तेव्हा हा तासामल त्यांच्याकडे एकटक बघत असे, त्यांना थोडी बहुत मदत करत असे आणि हळूहळू हा शिष्य आपल्याकडून आपल्या नकळत विद्या घेतोय हे वीरशैशव स्वामींच्या लक्षामध्ये यायला लागलं आणि त्यांना कुठेतरी हुश्य झालं. कारण तोपर्यंत त्यांच्या आश्रमामध्ये जे सेवेकरी म्हणून 5-50 लोक होते, त्यांच्यामध्ये एकामध्ये ही प्रतिभा नव्हती की बुवाजे म्हणजे स्वामी सांगतात, सत्संग करतात, त्याच्यामधलं आपण काही आपल्यामध्ये उतरवावं आणि वीरशैशव स्वामींची गादी पुढे चालवावी. आता आपली गादी हा तासामल बहुतेक पुढे चालवेल अशी दिवसेंदिवस खात्री या वीरशैशव स्वामींना वाटायला लागले आणि एक दिवस त्याने खरोखर त्याला आपल्या समोर बसवून आपल्या शिष्यत्वाचा गंडा त्याला बांधला आणि त्याचं नवीन नामकरण केलं. तासामल पहिला होता, त्याला या वीरशैशव स्वामींनी तासाराम केला आणि मग हळूहळू आपल्या कीर्तनाची, सत्संगाची थोडी थोडी जबाबदारी या तासारामवर या वीरशैशव स्वामींनी टाकायला सुरुवात केली. मोठ्या उमेदीने या तासारामकडे दिलेली जबाबदारी तो कशी पार पाडतोय हे वीरशैशव स्वामी निरखत होते आणि दिवसेंदिवस या तासारामची त्याच्यामध्ये होणारी प्रगती बघून काही वेळेला हे वीरशैशव स्वामी सुद्धा आश्चर्यचकित होत होते. काही दिवसानंतर म्हणजे 61-62 साली या तासारामनी मग या वीरशैशव स्वामींपासून हळूहळू स्वतःला दूर करायला सुरुवात केली. वीरशैशव स्वामींबरोबर आपलं सुद्धा हळूहळू नाव होत आहे हे या तासारामच्या लक्षामध्ये यायला लागलं होतं. आता आपण या वीरशैशव स्वामींच्या पंखाखाली राहायची काही गरज नाही ही अटकळ त्या तासारामनी बांधली होती आणि मग एक दिवशी त्याने या वीरशैशव स्वामींना समोरून जाऊन प्रणाम करून सांगून रीतसर त्यांच्याशी काडी मोड घेतला. वीरशैशव स्वामींना हा मोठा धक्का होता. आपली गादी या तासारामनी पुढे चालवावी ही त्यांची मनीषा होती, पण आपल्याला सांगून तडकाफडकी हा तासाराम असा बाहेर पडेल असं या वीरशैशव स्वामींना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. आणि मग या तासाराम स्वामींचं एक युग या गुजरातमध्ये सुरू झालं. त्याची वाणी अतिशय सुंदर होती. कथा कीर्तनाचा जो गाभा होता तो वीरशैशव स्वामींकडनं त्याने सही उचलला होता. गाण्याची कला होती, गोष्टी रंगवून सांगण्यामध्ये हातखंडा होता, रूप देखणं होतं, उंची चांगली होती आणि या सगळ्या भांडवलावर थोड्या दिवसामध्ये या तासारामचा तासाराम बापू झाले. त्यावेळेला अहमदाबाद आणि आजूबाजूच्या शहरामध्ये म्हणजे अगदी राजकोट सुरत पर्यंत या तासाराम बापूंची कीर्ती पसरली आणि मोठे मोठे व्यापारी, विद्वज्जन, धनिक या तासाराम बापूंच्या कच्छपी लागले. असे एक एक हिरे आपल्या परडीमध्ये जमा करत असताना एक दिवशी त्या हिऱ्यामध्ये एका कोहिनूर हिऱ्याची येऊन भर पडले. गुजरातमध्ये त्यावेळेला व्यापारी जगतामध्ये गोवर्धन केडिया नावाचा एक आसामी होता आणि हळूहळू करत हे गोवर्धन केडिया सुद्धा या तासाराम बापूंच्या भजनी लागले.
त्यावेळेला या गोवर्धन केडियांचं वय 70च्या पुढे गेलेलं होतं. त्यांचा मुलगा संपत केडिया हा त्यांच्या व्यापारामध्ये कुशल आणि करता सवरता झाला होता आणि त्यामुळे या गोवर्धन केडियांना देवदेव करायसाठी पुष्कळ वेळ होता आणि मग ते या तासाराम बापूंच्या आधी भजनी लागले आणि मग त्यांची सगळी जबाबदारी स्वतःहून मनापासून उचलायला लागले. दरम्यानच्या काळामध्ये 70-71 साल आलं आणि मग या गोवर्धन केडियांच्या मुलाने म्हणजे संपतने गुजरात मधला आपला व्यापार पुरेसा वाढल्यावर आपला मोर्चा मुंबईकडे वळवला आणि मग या संपत केडियाने मुंबईमध्ये आपलं व्यापार उदीम सुरू केला. त्यालाही देवाच्या दयेने चांगलं यश मिळायला लागलं. आपल्या मुलाचं यश बघण्यासाठी हे गोवर्धन केडिया मुंबईला वारंवार यायला लागले आणि एक दिवस आपल्या बरोबर ते तासाराम बापूंना घेऊन आले. गोवर्धन केडियांसारख्या माणसाने केलेली रुजवात, उठवणी आणि इतर स्वामींच्या पेक्षा वेगळं असलेलं हे तासाराम बापूंचं रूप बघून मुंबईतले धनिकही या तासाराम बापूंच्या आधी प्रेमामध्ये पडले आणि मग कच्छपी लागले. मुंबईमध्ये जिथे कुठे धनिकांची, गुजराती, मारवाडी लोकांची वस्ती होती तिथे मग या तासाराम बापूंचं नेहमी येणं सुरू झालं. कथा, कीर्तन, सत्संग याचे कार्यक्रमामागून कार्यक्रम व्हायला लागले. हळूहळू या तासाराम बापूंनी मग गुजरात नंतर महाराष्ट्रामध्ये आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आणि मग जिथे गुजराती समाज आणि सिंधी समाज आहे अशा एकेका महाराष्ट्रातल्या शहरामध्ये त्यांनी आपले आश्रम काढायला सुरुवात केली. महाराष्ट्रातला पहिला आश्रम या तासाराम बापूंनी काढला ठाण्याजवळच्या उल्हासनगरामध्ये आणि या उल्हासनगरामध्ये सिंधी समाज जास्त असल्यामुळे मूळ सिंधी असलेल्या या तासाराम बापूंचा प्रभाव फार लवकर निर्माण झाला आणि मग अलोट म्हणावी अशी गर्दी या तासाराम बापूंच्या प्रवचनाला उल्हासनगरामध्ये व्हायला लागली. मग मध्य प्रदेश वरचा राजस्थान, खालचा आंध्र प्रदेश, तामिळनाडू असा सर्वदूर या तासाराम बापूंचा वेगाने संचार व्हायला लागला. याच्यासाठी तासाराम बापूंनी मेहनतही तशीच घेतली होती आणि बुद्धीलाही कामाला लावलेलं होतं. आतापर्यंत साधं सरळ होणारं कथा, कीर्तन किंवा सत्संग त्याला या तासाराम बापूंनी कॉर्पोरेट लुक दिला. प्रसंगाप्रमाणे आपली वेशभूषा करण्याचं एक नवीन तंत्र या तासाराम बापूंनी अंमलामध्ये आणलं. कृष्णाची कथा किंवा भागवत कथा सांगताना तासाराम बापू कृष्णासारखा वेश करून हातामध्ये मुरली घेऊन डोक्याला मोरपीस लावून आपली कथा सुनवायला लागले आणि साहजिकच या सगळ्या नाट्यमय वातावरणाचा अधिक आणि जास्त प्रभाव दिवसेंदिवस लोकांच्यावर पडायला लागला. मग मंत्री, संत्री, अंमलदार, काही वेळेला मुख्यमंत्री आणि पंतप्रधानही या तासाराम बापूंच्या कथेमध्ये आपली पायधूळ झाडायला लागली. या सगळ्या प्रपंचामध्ये हळूहळू येणारा पैसा मग धो यायला लागला आणि मग दंडनाट करत यायला लागला. या तासाराम बापूंच्या प्रवचनाचे अनेकानेक फोटो अनेकानेक वर्तमानपत्रामध्ये नित्य नियमाने दर सत्संग झाल्यानंतर यायला लागले आणि त्या येणाऱ्या फोटोमध्ये दरवेळेला एक माणूस या तासाराम बापूंच्या जवळ बसलेला कायम दिसे आणि ते म्हणजे गोवर्धन केडिया. तासाराम बापूंचं असं सगळं हे व्यवस्थित किंवा जोरदार चाललेलं असताना वर्तमानपत्रातून वेळोवेळी येणारे फोटो
बोरिवलीतला एक माणूस मोठ्या कुतूहलाने बघत होता आणि या माणसाचं नाव होतं रमेश तुलसियानी. बोरिवली मधला हा रमेश तुलसियानी तसा कावेबाज, जिगरबाज आणि अतिशय बुद्धिमान व्यक्तिमत्व होतं. तसं फारसं काही पदरी नसतानाही गेल्या 5-7 वर्षामध्ये बोरिवलीमध्ये आपलं एक छोटेखानी साम्राज्य या माणसाने उभं केलं होतं आणि ते सुद्धा सगळे बिन भांडवली धंदे करून. आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण लायझनिंग म्हणतो, म्हणजे सरकार दरबारी अडलेली कामं जे दलाल लोक मार्गी लावून देतात त्याची मुहूर्त मेढ साधारणपणे 70-80च्या दशकामध्ये या रमेश तुलसियानीने बोरिवलीमध्ये राहून घातलेली होती. आपल्या पदरचा पैसा खर्च न करता केवळ ओळखी वाढवत राहायच्या, एकमेकांना मदत करत राहायचे आणि मग सरकारी अधिकारी, अब्बलदार, मंत्री, संत्री या सगळ्यांना गाठून त्यांच्याकडून सरळ रीतसर व्यवहार देऊन म्हणजे पैसे देऊन आपल्याला हवी असलेली कामं करून घेण्यामध्ये या रमेश तुलसियानीचा मोठा हातखंडा होता. आता आसाराम बापूंच्या सतत जवळ असणाऱ्या या गोवर्धन केडियानं एकदा या रमेश तुलसियानीने सहज मंत्रालयामध्ये पाहिलं होतं. आता मंत्रालयामध्ये हा रमेश तुलसियानी आपलं काहीतरी काम घेऊन गेला होता आणि त्याच वेळेला हे गोवर्धन केडिया त्यांचं काहीतरी काम करायला मंत्रालयामध्ये आले होते. रमेश तुलसियानीने या गोवर्धन केडियांना पक्क ओळखलं आणि मग समोर जाऊन जवळ लोटांगण घातलं आणि आपली ओळख करून दिली की मी बोरिवलीचा रमेश तुलसियानी, सरकार दरबारी अडलेली कामं कधी ओळख वापरून कधी वेगळ्या पद्धतीची हत्यारं वापरून मी मार्गी लावतो. रमेश तुलसियानीने स्वतःहून आपली एवढी ओळख करून दिल्यानंतर त्याला अगदी अंगावरून टाळून जाणं गोवर्धन केडियांना काही शक्य झालं नाही. आता उत्तराला प्रत्युत्तर म्हणून यांनी म्हणजे गोवर्धन केडियाने आपली अतिशय जुजबी माहिती या रमेश तुलसियानीला दिली की मी बाबा मूळ गुजरातमध्ये असतो आणि मुंबईला 1-2 महिन्यांनी कधीतरी एकदा चक्कर मारतो. त्याच्यानंतर उल्हासनगरमध्ये हे तासाराम बापू एकदा सत्संगाला आलेले असताना आपल्या हातातली 2-4 महत्वाची कामं त्या दिवशी बाजूला ठेवून हा रमेश तुलसियानी थेट बोरिवलीमधून आपल्या गाडीने जो निघाला त्याने थेट उल्हासनगर गाठलं. बापूंचा सत्संगाचा कार्यक्रम जिथे चालला होता त्या भल्या मोठ्या विशाल मंडपामध्ये हा रमेश तुलसियानी येऊन दाखल झाला. बोरिवलीहून निघून हा रमेश तुलसियानी केवळ एकाच माणसाला भेटायसाठी या आसाराम बापूंच्या सत्संगाला आलेला होता आणि त्या मंडपामध्ये आल्यापासून या रमेश तुलसियानीची भिरभिरणारी नजर एकाच व्यक्तीला शोधत होती आणि ती व्यक्ती म्हणजे गोवर्धन केडिया. त्या दिवशी या रमेश तुलसियानीचं नशीब जोरावर होतं आणि गोवर्धन केडिया या तासाराम बापूंच्या समोर एका कोचावर बसलेले या रमेश तुलसियानीला दिसले आणि मग त्याला हर्षवायू होण्याची वेळ आली. आपल्या हातातली बॅग सांभाळत, आपल्या खिशातला रुमाल काढून, आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसून, जरा केस आणि इतर आपला वेश नीटनेटका करून सरळ चालत हा रमेश तुलसियानी या गोवर्धन केडियांच्या समोर जाऊन उभं राहिला आणि त्याने नमस्कार केला. गोवर्धन केडियांनी या रमेश तुलसियानीला ओळखलं आणि
सहजपणे कोचावर आपल्या शेजारी असलेल्या रिकाम्या जागेवरती बसायची खूण या रमेश तुलसियानीला केली. रमेश तुलसियानी मोठ्या भक्तिभावाने आधी स्टेजवरून प्रवचन करणाऱ्या तासाराम बापूंना नमस्कार केल्यासारखं करून मग या गोवर्धन केडी यांच्या मांडीला मांडी लावून बसला. सत्संग दीड तासानंतर संपला. सत्संगासाठी जमलेले 5-6 हजार लोक नंतर आपापल्या घरी गेले. मंडप रिकामा झाला आणि मग हे तासाराम बापू स्टेजवरून खाली उतरून आश्रमामध्ये मागच्या बाजूला त्यांची जी काही खास खोली होती त्या खोलीमध्ये दाखल झाले. सगळे लोक गेल्यानंतर काही निवडक कार्यकर्ते आणि हे गोवर्धन केडिया पाठोपाठ या तासाराम बापूंच्या घरामध्ये म्हणजे आश्रमामध्ये आले आणि बाहेर असलेल्या दिवाणखान्यामध्ये मोकळेपणाने बसले. रमेश तुलसियानी या गोवर्धन केडियांच्या मागे मागे चालत या आसाराम बापूंच्या आश्रमामध्ये असलेल्या त्या खास दिवाणखान्यामध्ये येऊन पोहोचला. तासाराम बापूंनी मग थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर अर्ध्या तासाने आपल्या त्या खास खोलीचं दार उघडलं आणि मग दिवाणखान्यामध्ये बसलेल्या आपल्या खास लोकांना त्यांनी आतमध्ये येण्याची खूण केली. आता गोवर्धन केडिया त्यांच्याबरोबर हा रमेश तुलसियाने आणि मग उल्हासनगरातले या तासाराम बापूंचे जे खास भक्तगण होते असे 4-5 जण मग एका मागोमाग एक या तासाराम बापूंच्या खास खोलीमध्ये दाखल झाले. आता ती खोलीही तशी प्रशस्त होती. मध्ये सिंहासनासारखा एक मंच टाकलेला होता. त्याच्यावर तासाराम बापू विराजमान झालेले होते. 2 बाजूला 2 मोठे कोच होते. त्या कोचावर आलेली ही मंडळी स्थानापन्न झाली. बापूंच्यावर स्तुतीस्तुमनांची उधळण सुरू झाली. लोक किती प्रभावी होत आहेत, आपण किती महान आहात हे सगळं तिथे जमलेल्या भक्तांनी सांगितलं. गोवर्धन केडिया या सगळ्याला दुजोरा देत होते. 10 मिनिटांमध्ये ती बैठक संपली. तासाराम बापूंच्या पायावर डोकं ठेवून एक जण बाहेर पडायला लागला आणि मग गोवर्धन केडिया निघाल्यानंतर हा रमेश तुलसियानी सुद्धा बापूंच्या पायावर डोकं ठेवून बाहेर पडायला लागला आणि ते बाहेर पडण्यापूर्वी ₹50,000 रोख या रमेश तुलसियानीने तासाराम बापूंच्या पायावर अर्पण केले. आता तासाराम बापूंना हे ₹50,000 म्हणजे काही फार मोठी गोष्ट तोपर्यंत नव्हती. कारण मुंबई आणि उल्हासनगरामध्ये त्यावेळेला तासाराम बापूंच्या स्वागताची बोली लागत असे. म्हणजे सत्संगाला आल्यानंतर त्या तासाराम बापूंना पहिला हार घालण्याचा मान लोक 5-5 लाख रुपये देऊन बोली लावून खरेदी करत असत. इतका मोठा प्रभाव या तासाराम बापूंनी 70-75च्या नंतर काही वर्षामध्ये निर्माण केला होता आणि आज जवळजवळ 95 सालापर्यंत हा सगळा प्रभाव जसाच्या तसा होता. तुलसियानी बाहेर पडला. मग परत या गोवर्धन केडियांबरोबर थोडंसं जवळीकीचं बोलून त्यांचा निरोप घेऊन हा तुलसियानी सरळ उल्हासनगरामधून निघाला. तो बोरिवलीला आपल्या घरी गेला. 4-8 दिवसानंतर परत एकदा हा रमेश तुलसियानी असाच वेळ काढून बापूंच्या सत्संगाला आला. परत एकदा
या गोवर्धन केडी याने त्याला आपल्या शेजारी बसवून घेतलं. परत एकदा सत्संग संपल्यानंतर बापूंच्या आश्रमातल्या त्या खास खोलीमध्ये या गोवर्धन केडियांबरोबर आमच्या रमेश तुलसियानीचा प्रवेश झाला. त्यावेळेला निघताना या रमेश तुलसियानीने बापूंच्या पायावर 1,00,000 रुपये ठेवले. त्यावेळेला नाही म्हटलं तरी बापू थोडेसे अचंबित झाले आणि मागच्या वेळेला काही न बोलता, कोणतीही मदत सल्ला न घेता आपल्या पायावर 50,000 रुपये ठेवून गेलेला हा इसम आज तशाच पद्धतीने कोणतीही अपेक्षा व्यक्त न करता 1,00,000 रुपये ठेवतोय म्हटल्यावर बापूंनी मग सगळेजण बाहेर गेल्यानंतरही या रमेश तुलसियानीला थोडा वेळ आपल्या त्या खास खोलीमध्ये थांबायचा इशारा केला. आता तासाराम बापूंचा इशारा किंवा आज्ञा मोडायची ताकद या रमेश तुलसियानीकडे नव्हती आणि म्हणून गोवर्धन केडिया बाहेर गेल्यानंतर सुद्धा तासाराम बापूंच्या समोर हा रमेश तुलसियानी येऊन बसला. तासाराम बापूंनी मग सहज चौकशी केली. कुठे राहता, काय करता असं जुजबी विचारल्यावर रमेश तुलसियानीने सांगायला सुरुवात केली की मी बोरिवलीला राहतो, गव्हर्नमेंटमध्ये लायझनिंगची म्हणजे दलालीची कामं करतो आणि तसंच लोकांच्याकडे पैशाची फिरवाफिरव करायचा मोठा उद्योगही मी सांभाळतो. थोडक्यात म्हणजे रमेश तुलसियानीने सांगितलं होतं की बाबा मुंबईमध्ये करोडपती लोकांना करोडो रुपयाची गरज लागते आणि मुंबईतल्या करोडपती लोकांकडे असे करोडो रुपये बाजूला पडलेले असतात. मी या दोघांची सांगड घालून ज्याचे पैसे असतात त्याच्याकडून घेऊन ज्याला गरज असते त्याला असे करोडो रुपये नेऊन देतो. मग तो पैसे घेणारा महिन्याला ठराविक व्याज पैसे दिल्याबद्दल त्या देणाऱ्याला देतो आणि रमेश तुलसियानी या दोघांना एकत्र आणून त्या दोघांची नड भागवल्यामुळे थोडेसे पैसे कमिशन म्हणून आपल्याकडे ठेवतो. आता एवढं सगळं सविस्तर सांगितल्यानंतर तासाराम बापूंसारखा आध्यात्मिक प्रवृत्तीचा माणूस, लोकांना सत्संगामध्ये नीट वागा असं कंठशोष करून सांगणारे स्वामी पटकन थोडेसे रमेश तुलसियानीच्या बाजूला सरकले आणि मग त्यांनी रमेश तुलसियानीला सांगितलं की असेच करोडो रुपये माझ्याकडे आहेत, ते पण तुम्ही मार्गी लावाल का? रमेश तुलसियानीचा तो उद्योग किंवा व्यवसायच होता. त्यामुळे रमेश तुलसियानीला नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं. रमेश तुलसियानीकडे दोन्ही बाजूची गिऱ्हाईकं कायम अडलेलीच असत, पडलेलीच असत. त्याने मग तासाराम बापूंना सांगितलं की बापू आपल्यासारख्या माणसाला मदत करायला मला निश्चित आवडेल. मग हळूहळू ही गाडी व्यवहाराच्या दिशेने गेली. तासाराम बापूंनी सांगितलं की उद्या या, मी तुम्हाला काही करोड रुपये देतो. त्यावर रमेश तुलसियानीने सांगितलं की बाबा उद्या मला काही वेळ नाहीये, पण आजच संध्याकाळी मुंबईतल्या एका फिल्म प्रोड्युसरला मला 3 कोटी रुपये कुठून तरी अरेंज करून द्यायचे आहेत. आता जाताना मी ठाण्याला उतरणार आहे. तिथे एक डेप्युटी कमिशनर आहे, त्यांच्याकडून ही रक्कम घेऊन मी आजच्या आज त्या फिल्म प्रोड्युसरला नेऊन देणार आहे.
असं सगळं सांगत सांगत मग या रमेश तुलसियानीने बापूंना सांगितलं की बाबा, आज तुम्ही मला देत असाल तर आजच लगेच ते पैसे व्याजी लागतील. तुम्ही मला पैसे दिले तर ठाण्याला उतरून त्या डेप्युटी कमिशनरकडे जाण्याचं मला काही काम होणार नाही. अतिशय धीर गंभीर वाटणारे स्वामी, मगाशी सांगितल्याप्रमाणे लोकांना सन्मार्ग दाखवणारे एक मोठे वक्ते, आपली लांबलचक दाढी, यशस्वी आणि तेजस्वी चेहरा मिरवणारे तासाराम बापू नंतर आपल्या त्या सिंहासनावरून उठले. मागच्या बाजूला कपाटामध्ये खुडबुड करून त्यांनी 3 कोटी रुपये रोकड आणून या रमेश तुलसियानीच्या समोर ठेवले. रमेश तुलसियानी सांगितलं होतं की हे पैसे मला प्रोड्युसरला महिन्याभरासाठी द्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी 1.5% व्याज मिळणार आहे. तासाराम बापूंनी बसल्या बसल्या विचार केला होता, म्हणजे 3 कोटी रुपयाला 1.5% प्रमाणे 4.5 लाख रुपये पटकन व्याज मिळणार आहे. 3 कोटी रुपये आपल्या स्वतःच्या हाताने तासाराम बापूंनी या रमेश तुलसियानीच्या स्वाधीन केले. आपल्या जवळ असणाऱ्या बॅगेमध्ये तासाराम बापूंच्या साक्षीने या रमेश तुलसियानीने ते पैसे व्यवस्थित मोजून घेतले, बॅगेत रचून ठेवले, बॅग बंद केली आणि पुन्हा एकदा तासाराम बापूंना नमस्कार करून हा रमेश तुलसियानी त्या खोलीच्या बाहेर पडला. रमेश तुलसियानी खोलीच्या बाहेर पडला. त्याच्यानंतर 30 दिवस गेले, 30 महिने गेले आणि आज जवळजवळ 30 वर्ष होत आली. पण रमेश तुलसियानी काही या तासाराम बापूंना स्वतःचं दर्शन द्यायला परत गेलेला नाही. या कथेनंतर मला प्रश्न एकच पडतो की केवळ 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करून 3 कोटी रुपये कमावणारा रमेश तुलसियानी हुशार की केवळ 1.5 लाख रुपये मोठ्या श्रद्धेने आपल्या पायावर वाहणाऱ्या रमेश तुलसियानीच्या बोलण्यामध्ये येऊन आपल्या हाताने आपले 3 करोड रुपये तुलसियानीच्या स्वाधीन करणारे तासाराम बापू मूर्ख. हे असं का होतं याचं उत्तर आज आपल्याकडे आणि माझ्याकडेही नाही, हे वास्तव आहे. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो की सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं.